आज रस्त्याकडला टेंट लावायला लागेल आणि डोंगरकडे असं काय सांगते ना रात्रीच्याला. खरं रे पांडुरंगा महादेवा बग रे बग बग आगे है तुम आ जाओ पीछे से. ऊपर बहुत बर्फ है. उन्होंने मेरे को ये किया ना. अचानक पाऊस यायला लागला. जेवण करता करता आलो बाहेरून सायकल आतमध्ये घेतली. आता ही बघा सायकल येत आहे त्या डिपार्टमेंटचं आपले एवढे म्हणजे बीओपी कमांडर आहे. अच्छा अच्छा. तर ती जी मेन साहेब आहे ना त्यांना लय आग्रह केला मग हातात चाकू भावांनी. तर असं डोंगरात चालताना पाणी मागून गेलं लागतं पाणी मिळत नाही. त्या डोंगरावर रस्ता आहे तिकडे तो का अयो आता काय नाही खरं गडे. आता गेलो कामात. MH45 रायडर सायकल रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल रात थांबलो होतो या अशा ठिकाणं. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं संपला होता पाठीमागचा ब्लॉग. विषय असा आहे काल रात्री 1:23 लय भयंकर स्थापन पडलं होतं. ते मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला रात्री बनवून. एक लय बेकार वाटलं मला. लय म्हणजे लय बेकार. मला डोळंच उघडत होतं माझं रात्रीच्याला. माहीत नाही काय झालं. असं वाटायचं स्वप्न नव्हते खरं होतं. रिअल होतं असं वाटायचं. तर फायनली 9 वाजले ते तायात शिकालते. आता चहा पिऊ टेंट काढू आणि मग नंतर निघू पुढं. तर आपण काय करू ना तर आपण टेंट काढू. चाय बनने तक मैं टेंट निकाल लेता हूँ. चाय बनने तक मैं टेंट निकाल लेता हूँ. तर मी टेंट काढतो चला जाऊन. चाय बनस तर आंघोळ करायची आज. काय बी करून आंघोळ करायची. आवरून घेऊन सगळं झालं आहे. आता पाईपला आहे ना पाणी चालू केलं. आता आम्ही करणे आंघोळी तर मस्त म्हणजे आता बस चालू डेंजर पाणी येतं. आता निघायला लागलेलो बरं का. निघायला लागलेलो. योगा ही बघा एवढं दिलं. योगा एवढं खायला दिलं त्या ताईंना मला. योगा ही बघा किती दिले. पाण्याच्या बाटल्या मँगोन बिस्किटन चिप्स काय काय दिलं इतकं जास्त बघितलं. ते आतमध्ये आहे त्या. एक काम करतो पाण्याच्या बाटल्या तर मला काय गरज नाही बरं का. पाण्याची बाटली काय करत नाही. पाणी देतो आणि बाकीचं जे आहे सामान ते घेतो मी. बहन जी ये जो बॉटल्स है ना ये रख लीजिए. मेरे पास पानी है इसको रख लीजिए. मैं बाकी का ले लूँगा. थैंक यू. तो देख लो ऐसे होते हैं जो हमें रास्ते में मदद करते हैं तो फिर बहुत अच्छा लगता है. थैंक यू धन्यवाद. इसलिए मदद कर रहे हो आप हमारी. कल रात भी आपने पैसे नहीं लिए. कल रात खाना खाए थे लेकिन उन्होंने पैसे नहीं लिए. तभी सुबह सुबह चाय नाश्ता कर लिया तो मैंने ही होके डाल दिया भाई. क्योंकि सुबह मैं ही पहला कस्टमर था तो मैंने डाल दिया. मेरे को अच्छा लगा. और अभी मैं चलूँगा यहाँ से अभी आगे तवांग के लिए. अभी यहाँ से रोड जो है ना ठीक है. अभी थोड़ा ज़्यादा भी चढ़ाई नहीं है. ठीक है नॉर्मल है. तो चलो निकलता हूँ. ये ब्लॉग कल आ जाएगा 11 बजे आपको देखने के लिए. आपने फॉलो कर रखा है तो आपको दिख जाएगा अभी. ओके तर झाले आपलं समजा रेडी. आपण निघायला लागलो या जागेला. आलो आपण. बहन जी ओके बाय. बाय. कोणी सायकलचं गिअर टाकलं सगळं समजा गिअर टाकलं कोणतरी. हां खरंच बरं का त्या ताई लय भारी होते बरं का. त्यांना सकाळी मला आले आंघोळीला पाणी परत नळ चालू केला. नंतर काल रात्रीच्याला मॅगी मला फुकट दिली. कॉफी सकाळच्याला चहा मी दिलं पैशाचं. मला ती बरोबर नाही वाटलं. तर निघायला मला कंप्लीट माहिती आहे किती वाजले आज. आज बरोबर 10 वाजले निघायला. 10 वाजता निघलो आज जागेनं. 10 वाजता नाहीतर रोज 8 वाजता निघतोच आपण काय पण करून. मस्त उतार लागला. 1 किलोमीटरचा उतार लागला. 1 किलोमीटर फक्त. नंतर ना लय मुठ चढ आहे आपला. ऐसे काम कर रहे हो ना यहाँ पे आसपास में पानी नहीं मिलता. हाँ घर से लेके आते हो. अरे वाह. कितना पगार मिलता है यहाँ पे. मंथली 14,000. कितना ड्यूटी रहता है. 4 बजे से शाम 4 बजे. 7 बजे तक शाम को. 4 बजे तक. अच्छा अच्छा. आप ठंडा पियोगे दो आपको.
काम कर थक गए हो तो सोचा है पूछ लो एक बार। अयो हा शपथ, हे डोंगर बघितला आपल्याला। हो हो, ह्याला पार करायचं आहे मला। बापरे कसला मोठा डोंगर आहे। आता ह्याला येडं घालून जायला लागतं। ती दिसाय दिसतोय कॅमेरात बरं का, पण ती लय मोठा डोंगर आहे। तेवढा सगळा मोठा डोंगर पार करायचा आहे मला सायकलीवर आपल्या। हो हो चला, काय अडचण नाही, मावळं आहे आपण कोण इकडं। हा आता खालनं, वा खालनं जाऊन वर निघायचं या। वा रे वा, काय रस्ता आहे रे बाबा। जावा ना। तर आता इथं नेटवर्क नाही आपल्याला, 35 किलोमीटर असतो नेटवर्क नाही आपल्याला आता। 35 किलोमीटर नंतर नेटवर्क आहे। लोकांची रस्ता बघितला तिकडे जायचं। चलो रे ल ल ल ल, अरे कसं आहे, नाद नाही करायचा आपला। अरे पाऊस यायला लागलाय, पाऊस। माझं जर का सामान भिजलं तर लय अवघड काम होणार नाही। पाऊस यायच कसं काय लागला, बिन बादल बरसात हो रही है भाई। अरे दृश्य काय झालंय समोर, नाद नाही करायचा। काय दृश्य आहे राव, काय नॉर्थ ईस्ट आहे, खरंच नॉर्थ ईस्ट आहे। त्या काढतात आपल्यावरच्या। हम जाएंगे अभी नातुला, नातुला नहीं ये तवांग, तवांग तवांग। हाँ तो ये बुझ जाता जल्दी जल्दी। अब ये यहाँ से ये नया रोड बना, ये पुराना वाला लगता है मेरे को। कहाँ से आए आप? मैं पुणे से हूँ। पुणे से? हेलो हेलो, तो पिलो। आप पहले भी गए ऊपर? नहीं मैं नहीं, मैं तो अभी पहली बार जा रहा हूँ। नहीं मैं पीछे भी आऊँ 2 गुट। एक्चुअली मेरे पास है ना, मैंने भी ऐसा काम बहुत दिन किया है, ये काम मैंने बहुत दिन किया है, तो मेरे को मालूम है आदमी इसमें ये करता है, उसको बार बार ये थकवा महसूस होता है, तो इससे थकवा महसूस होता है। हाँ ये गोप्रो है। चलो निकलता हूँ, चलता हूँ, आज देर हो गया बहुत निकलने में। चलो हर हर महादेव, हर हर महादेव। आपण पण काम केले रे बरेच दिवस।
त्यामुळे आपल्याला माहिती ना माणसाला जरा थोडं काय लागतं, माणसाला थोडं गार ते दिल्यावर हाय आपल्यापाशी आपण द्यायचं, आपण आपलं कधी मन मोठं व्हायचं. आईचं शिकवण आहे गणू, ताण्याची ताण जाण भुकेल्याची भूक जाण, देव तुला कधी कमी करणार नाही, बस एवढंच, अजून काय नाही. आया 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 आज आम्ही लो गाण्या मेला आज. रस्ता बघितला का, खालनं हाय तिथनं हाय, लगेच ती वर असल्यावर रस्ता कसा आहे तेव्हा त्या डोंगरावर जायचंय तिकडे वर. टेंगे टेंगे चल रे पाण्या पड पाणी पाणी. आज मेला गणप्या तो. अयो रस्ता, अयो रस्ता, अरे कुठं रस्ता आहे, अरे त्या डोंगरावर रस्ता आहे तिकडे तो का. अयो आता काय नाही खरं गडे, आता गेलो कामात. आज सायकल टेकून मरतोय, आज नाही जगत. अरे कुठ तो का तिकडं, तो का त्या घाटात तिकडं, तो का त्या घाटात आहे, त्या घाटात ना तो का त्या घाटात आहे, तो का हितनं जायचं असंच तिकडं, ते का तिकडं परत तेव्हा त्यावर घाटात त्या क्युटीवर. आईच्या गावात पायरे गेला आता, आता नाही जगत गाण्या गेला. हॉटेल पण नाही 20 किलोमीटर पर्यंत खायला काय. आयो चला असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आता असं जायचंय आणि फिरून इथं वर यायचंय आणि परत त्याच्या वरल्या साईडनं परत मागाय. आज तर डेंजर रस्ता मला सायकलीन लागतं पार करायला. आयला आपल्या इकडं फवारणी करून सुद्धा कशी केळी झाड येत नाही ती, आणि इकडे बघितली का पाक ही सगळा डोंगर जेवढा दिसतो तेवढा सगळा केळीनच गच भरला या. एकदम नॅचरल केळं, खायची तेवढी खावा. असं जायचंय आता परत वरनं, परत तेव्हा तिकडे वर निघायचं त्या पांढऱ्यावर दिसल्यामध्ये, तिथनं वर निघायचं या. आता इथनं आलोय असंच आता इथनं असं जायचंय तेव्हा तिथं वर, तिथनंच लगेच टन आहे बघा. तेव्हा असाच आहे की लगेच असा वर टन आहे, आणि तिथनं लगेच असं इकडे वर टन आहे. बघितलं का, असं मरण समोर दिसल्यावर कसं वाटतं ना, तसं वाटायला पाहिजे, पण मला तसं वाटत नाही, कारण की मी एक ट्रॅव्हलर, मला लय भारी वाटतं ह्या गोष्टी साजऱ्या करायला. का म्हणा पूर्ण समजा लोटपोट आहे, मोसम खराब आहे तेव्हा ते बघा, तेव्हा वर तिकडं खतरनाक लोकेशन आहे, त्यामुळं आपण इकडनं लोकेशनवर निघू. चला अंगातली एनर्जी कमी नाही झाली पाहिजे, बिस्किट खाऊ. तेव्हा तिथनं व्हिडिओ काढला आहे मग अशी, तिथनं सांगितलेलं तुम्हाला ही वळ नाही, आणि बरोबर ह्याच्यावर ही हाय अजून वर. बरोबर निघले का नाही सांगा. हे बघा, ही ह्याच्यावर जायचं अजून वरनं, दिसला आहे बा इकडे वर, इकडे जायचं आता. डोंगर बघितला पहिल्यांदा, ज्याला केळाची झाडं जास्तीत जास्त आहे प्रमाणामध्ये, पण एक सुद्धा केळ खायला नाही. आणि भूक इतकी लागली का नाही काय सांगायचं या, मरायला लागलो भूकनं. देवा काहीतरी करगडीला भूक लागली या. चला फायनली हॉटेल दिसले गडे, की तास जेवायला झालं. हो चला बघू. तर भावांनो सदलाक पाणी घेतोय बघा, हे भेटले ती आसाममधले ती भाऊ लोक, आसामचे ना, आसामचे भाई लोक. तर असं डोंगरात चालताना पाणी मागून घ्यायला लागतं, पाणी मिळत नाही. तरी बघा सगळ्यांकडून थोडं पाणी घेतो बघा. बाय. तर असं घाटामध्ये कधी पण कुठं पण निघालं घाटामध्ये की पाणी मागून घ्यायला लागतं, पाणी तुला मिळत नाही.
सकाळधरनं जेवण केलेलं नाही. हाटील जी आहे हाटीला इथनं 4 किलोमीटर, अजून 4 किलोमीटर जायला अजून 1.5 तास लागणार नाही. तर पाणी नव्हतं तर घेतलं पाणी. हाँ जी भाई ठीक है, थैंक यू सो मच. ऐसे ही मदत करते रहना भाई सबकी, ठीक है. भगवान कभी कम नहीं करता. आता इथनं असं आता तिकडे वर जायचं आता आपल्याला. मग तिथनं खाली पुढं मग नंतर ते पुढल्या मोठा डोंगर स्टॉप ते मोठला समजत मोठा डोंगर ती. मालूम मेरे तो है, लेकिन मेरे 2 दोस्त है, वो भी चल के ताऊ पूछे. वो बोले हम आगे है, तुम आ जाओ पीछे से. ऊपर बहुत बर्फ है, उन्होंने मेरे को ये किया ना, क्या बोलते हैं, फोटो भेजे ऊपर के. बहुत मस्त है, बहुत ग्लेशियर है ऊपर. जा रहा हूँ अभी. चलो ओके, थैंक यू ओके, थैंक यू ब्रो. MH45 राइडर. ठीक है. बापरे हातात चाकू भावांनो. मी तर म्हणलं आता वाट लागली आपली, पण महादेव आहे संगत यामुळे काय टेन्शन नाही. भारी माणसं आहेत. अचानक पाऊस यायला लागला. जेवण करता करता आलो बाहेरून, सायकल आतमध्ये घेतली. आता ही बघा सायकल येत आहे जेवायला. मग जेवण करून झालं, कॅमेरा लावला चार्जिंगला. कॅमेरा चार्जिंग करून घ्यावा म्हटलं. चला जेवण करतो, बघू कधी वगैरे त्याचा पाऊस. सध्याला टाईम झालेला आहे 1:44 आणि खतरनाक मग जोरदार पाऊस येतो. हे काही बघावं. आम्ही इथं अशी सायकल लावली आहे, समजा नाही काय करावं ते. माझं जर का सामान झालं का नाही, वजन डबलच वाढणार आहे, त्यामुळे सामान वजन देऊन जमत नाही मला. तर जायचं आहे पुढं, जावं का थांबव काय कळलं नाही. मंजिल लई लांब आहे आपली अजून. या पावसाने राहिलाच केला राहायचं. अचानकच पाऊस, अचानक. मला तरी सकाळी खरखर आलता बरं का पाऊस लागणार नाही. नशीब किती मोठं बघितलं का देवानं, ऐकलं बरोबर. हे येऊन थांबलो तेव्हा पाऊस आला, नंतर खाली जर असं नाही गेमच झाला असता, सगळंच भिजलं असतं. स्लिपिंग बॅगमध्ये तर 10 किलो वजन वाढलं असतं झपाट्याला. इथनं अजून 300 किलोमीटर लांब जायचं आहे मला. काय करावं काय समजा नाही. आज तर काय उघडत नाही पाऊस. कुत्रं काय करता येतं का, ते कुत्रं टाकून येतं तिकडं. टाकून तिकडं कुत्र्या नव्हती, कुत्रं समजदार राहिले तेव्हा. आणि तिथं माझी सायकल आहे अशी, आणि नुसता खतरनाकमध्ये पाऊस चालू झाला आहे. किती तास थांबलो मी, पाऊण तास थांबलो. पाऊण तास नंतर पाऊस उघडलाय आणि पाऊस चालू होता. त्यातमध्ये निघायचं नियोजन होतं. तर मी भावाला काय म्हटलं, हे फाड म्हणलं कडे पिशवी मला द्या म्हणलं, काहीतरी नियोजन करा म्हटलं. तरी पिशवी घेतली म्हणलं, सामान व्यसनी म्हणून टाकणार नाही, तरी इमर्जन्सीला असावी. आता तर पाऊस उघडला आहे, पण इमर्जन्सीसाठी राहून द्यायला. चलो थैंक यू. खाना मैंने पेट भर खाया, चाय भी पी, और जब पैसे नहीं के बारे आए भाई बोले मेरी तरफ से जाओ मस्त घुमो. थैंक यू. चला पैसे नाहीत घेत आपल्या कोणी, म्हटलं राहून द्या पैसे, राहून द्या म्हणले. जाऊ म्हणली मस्त फिरून या. चला जाऊ. चांगले व्हिडिओ काढायला वेळ लागतो, त्यामुळे अँगल बदलतो मी. टायमिंग झालेला आहे बरोबर 2:42 आणि आपण सध्या आता इथनं निघालेलो. या उशीर पण थांबलो, एक अर्धा पाऊण तास पाऊण तासाच्या म्हणजे 1 तास थांबलो. माझं 1 तास थांबलो आपण, 1-1.5 तास थांबलो. या 1-1.5 तास थांबून मस्त जेवण केलं, चहा पिलून आता निघलो. आणि चला रस्तावाला मस्त झालेला आहे. तेव्हा तिकडे वर जायचं, तेव्हा ते रस्ता तिकडे जायचं. या हो ॲडव्हेंचर लाईफ माझी खरंच लय रोमांचक आहे राव. काय पण म्हणा, लय रोमांचक लाईफ आहे माझी. कसं का व्हायना पण जाणं दामान व्हायना. ह्या रस्ता बघा, ह्या सांगतो मला. ह्या हितनं ह्या हितनं असं जायचं. या तेव्हा तिथं बघितलं तेव्हा ती मधली रेष, त्या मधल्या रेषून तसं तेव्हा तिकडे जायचं. आणि परत वर नाही यायचं, तेव्हा ती वर नाही तेव्हा तिथे समजलं. तेव्हा त्या डोबळ्यातला रस्ता, तेव्हा त्या डोबळ्याचा रस्ता. आणि नंतर ना मग परत तेव्हा वरच्या एकदम टोकाल तेव्हा तिकडे एक दिसतो. का म्हणजे एक तो का गाड्याला दिसतो का 1, 2, तेव्हा तिथला 3, आणि तो का एकदम वरचा शेंड तेव्हा तो का 1, 4. म्हणजे मला हे डोंगर सगळ्यात मोठा ह्याच्यावर जायचं आहे मला. म्हणजे जोक नाही, विचार करा महादेवानं ताकद दिली अंगात. महादेवानं
कोणाचं पण काम नाही, छोट माणसाचं काम नाही असं डोंगर चढायचं. त्यामुळे मग तू लाईक खाणं जावं मराठी माणसाला, एक शेअर करत जावं मराठी माणसाला आणि एक फॉलो करत जावं. काय होत नाही, कारण ही करणारा फक्त आपला मराठी माणूस, दुसरं कोण नाही. रस्ता होईल कसा रस्ता, हा नाद नाही करायचा. ते बी किती 50 किलो वजन घेऊन जायचे, 50 किलो, पाऊस वारा काय बी येऊ द्या, सगळं चिरून जाणार, पण जाणार. हा मराठी माणूस हार नाही म्हणत. मला जरा थोडी एनर्जी यावं म्हणून लागत, त्यामुळे कॉफी घेतली, कॉफी पिऊ आणि मग थोडी. पायाची कंडिशन बघितली काय जल्दी माझ्या. आणि आता निघालोय कॉफी प्यायला सांगलो, तू मस्त मध्ये कॉफी प्यायलेलोय आणि आता निघालेलोय. चला ती बघितलं का तेव्हा, तिथनं एक झालं, मधलं ती 2 आणि त्याच्यावरून 3, म्हणजे आपल्याला 3 लेअर पाडायचे. 3 नाही, 1 2, तिथला 3 आणि 4, म्हणजे आपल्याला अजून 4 लेअर पाडायचे. 4 1 2 3 4, मग 5व्या नंतर आपल्याला पूर्णपणे डाऊन येणार आहे. तर चला, आपला अजून 2 तास लागतील एवढा पूर्ण मोठा घाट पार करायला. मग 2 तासानंतर आपण स्टेची जागा बघू मस्त मध्ये. आता पाऊस थांबलाय, पण वातावरण एकदम बघू शकता खतरनाक आहे, त्यामुळे पाऊस कधी काय सांगतात नाही. आपण कल्टी मारू. चला, ही जाळी लावली ह्याच्यामुळं, कारण की वरून रासवणी म्हणून लावलेली आहे. जर का वरून रासाळलं तर मग येईलच कामाला, विरेजत धुवून जाईल सगळा. फक्त आणि फक्त मंजिल थोडी राहिली आहे. हां, जी लय मोठा घाट होता मला ती पार करायचं नाही, ती घाट थोडा नॉर्मल राहिला. फायनली तेव्हा ती बघा रस्ता, ती बघा हाटील. आणि बघा इथं आलो या, हे पहिला टप्पा आहे. एक झाला काही, तेव्हा तिथं 2, तिथं 3 आणि त्याच्यावर एक, अजून एक 4, असंच अजून 3 टप्पे पूर्ण करते. आज पहिल्या टप्प्यावर तर चालू केल्या आज खाल्ल्या. तर त्यामुळे फक्त म्हणतो, फक्त आपला जे आहे ना, फक्त विचार मोठ ठेवा, काहीच कमी पडणार नाही, फक्त विचार मोठ ठेवा. चला अजून वर जाऊ. चला, बघितलं ना, असं असतं या, विचार कधी मोठ ठेवा. हे असून गेले सगळे, काय का काय राव निसर्ग आहे, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील. तो कधी हाटील या कॉफी प्यालेलो. अयो लय डेंजर आहे राव. आहे अयो, किती आहे इथं. ही एक होता, एक तिथला मधला 2, तिथेच जातोय 2 3 4 5 6. अयो, अरे 6 रस्ता इथं अजून. पांडुरंगा मेलोकडे आज नाही जगत. अरे अजून 5-6 रस्ता इथं राहू बरं. अजून मी म्हणतोय अजून 3च इथं, 6 रस्ता इथं अजून. माणूस लागणार ह्या रस्त्यावर. अजून 6 रस्त्यावर चढत येता याकडे. सकाळ धरणं झालं, चढतोय. तेव्हा गाडी दिसली, तेव्हा थांबा, गाडी दिसायला तेव्हा गाडी, तेव्हा ती गाडी, तेव्हा तिथून जायचं या. माझ्यापासून 15 मिनिटं आधी गाडी गेली, 15 मिनिटं आधी गाडी गेली. आज शिक पुसली तिथं, बघितली का. जावडने का मेरे पर काट दिये, आम्ही कष्टाळू शेतकरी, गाडी आई आमची पंढरी. हरी हरी जोडी बैलाची किल्लारी, टंगडंग डंगडंग डंगडंग डंगडंग. काहीच नाही करू शकत. आलोय कुठनं तेव्हा बघितलं का रस्ता, तेव्हा कसा आहे रस्ता. हा विचार, लेजंड होत विचार, लेजंड विचार कधी पण कधीच मागे येत नाही. साडेचार वाजले, ते भावना थांबायला जागा नाही अजून. अंधार लागलेला पडायला, थोड्या अंधार पडणार नाही. मला दिसला ते रस्ता एकदम खतरनाक तिकडला. तेव्हा एक संपोस तो दुसरा दिसला मला, तो इकडला. आणि आता लागा आपण दुसऱ्या वळणाला लागलो. म्हणजे जे मी तुम्हाला म्हणत होतो ना, आपलं 5 ते 6 टप्पा आहेत, त्याच्या आता
ही दुसऱ्या टप्प्याला लागलो. आता दुसरा टप्पा इथनं चालू व्हायला लागला आपला. तर आता इथनं आपला दुसरा टप्पा, इथनं आपण वर निघालो. इथं आपली सायकल आहे आणि चला ढेंगळ्या मेंगळ्या करत जाऊ. तेव्हा तिथनं आलो या. बघितलं का तेव्हा घाट कसं आहे ते घाट खालनं असं असं परत असं आहे, असं तिकडे जाऊन परत तिकडून तसंच आहे, असंच आहे परत खाली, परत तसंच वर खाली खाली करत तसंच ह्याच्या खालनं तेव्हा ते पांढरं तेव्हा तसंच, नंतर ना आता असंच, आता इथनं असंच, नंतर त्याच्यावर आहे परत त्याच्यावर आहे. ओके, प्लॅटफॉर्म नंबर 1 प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलेलो. आता आहेच ना वळून ह्याच्या वर जायचं या. लक्षात राहून द्या. अंधार लागलाय पडा, 4:30 वाजलेले आहेत. त्या थांबायला जागा नाही काय नाही, तेव्हा त्या रस्त्याने आलेलो या. हे रस्ता आहे, हे आहे अजून लय आहे. चला रे चला थांबायला जागा नाही तर असे आहेत. मला टेंट लावायला लागेल, झोपायला लागेल. तिथं वर जायचं आपल्याला. अजून किती माहिती का, ही 1 2 3 4 वर 1 5 आणि त्याच्यावर 1 अरे 6. अरे अरे देवा, अरे नको असं कर गरीब, असं ग छळ कर नको देवा. 6 कसं काय झालं रे, मागाशी खाली होतं तेव्हा 5 होतं की, आणि जेव्हा इथं आलो, इथं 2 नंबर टप्प्यावर आलो तेव्हा अजून इथनं 6 दाखवलं. का रे देवा, अवघड झालं या. तिथं होतं तेव्हाच म्हणलं होतं नाही मगाशी 5 आहे इथं, लगेच 1 मारला. अजून असं नाही ना पाहिजे राव. अजून थांबायला जागा नाही ना काय नाही, हॉटेल नाही काय नाही. अंधार लागला पडला, 4:30 वाजले जायच्या. बघायला लागेल काहीतरी, नाहीतर आज रस्त्याकडला टेंट लावायला लागेल. आणि डोंगरगड असेल काय सांगते ना रात्रीच्याला, त्यानं अपदा होईल. तेव्हा बाईक राईडर आलती. हां, तो ये क्या बैटरी वाला है? नहीं. अच्छा इससे? हाँ, तो कहाँ हॉल्ट है आपका? देख रहा हूँ अभी, जगह देख रहा हूँ, मिल नहीं रही है अभी. और आपके साथ कोई आदमी है? अकेला ही. अकेला है? हाँ, तो कहाँ से चले हैं ये साइकिल यात्रा लेकर? पुणे से. पुणे से? साइकिल से ही? हाँ, अरे तो ऐसा स्ट्रगल और कहीं करना पड़ा आपको? बहुत जगह पे करता. बहुत जगह. कब तक का टूर है आपका? और 3 महीना. 3 महीने का टूर. मैं आपकी क्या मदद कर सकता हूँ? पानी पिलाऊं? टेंट लगाने के लिए जगह मिलेगी तो अच्छी बात होगी. कोई बात नहीं, टेंट आप लगा सकते हैं, सिक्योर जगह है. आपको हमारा आदमी आपको कोऑपरेट करेगा. ऐसी बात नहीं है, आप लगा सकते हैं, ऐसी कोई दिक्कत वाली बात नहीं है. ठीक है. बशर्ते आप यहाँ नाइट होल्ड कीजिएगा. एक आपको आईडी जो है, जो आपको जो है, ठीक है. एक आईडी आपको देना होगा. है. आप किस, हाँ. ताकि किसी तरह का अप्रिय बिल्कुल. घटना होने पर आपकी आईडी से आपको तहकीकात किया जा बिल्कुल सके. बिल्कुल है. ये है. दे दो. जिथं आता मी थांबलोय का नाही, ही जागा सांगतो तुम्हाला कुठली आहे ती. ही जी आता जिथे मी थांबलोय ही भूटानच्या बाउंड्रीला पहिरा देणारी आर्मी आहे. ही भूटान बाउंड्रीची आर्मी आहे. ह्यांच्यापाशी 30 आर्मी कॅम्प आहेत. 30 आर्मी कॅम्प म्हणजे ही कल्ल्या साईडच्या बाउंड्रीला 30 आर्मी कॅम्प आहे. लक्षात राहून द्या. आणि आपण सध्या लक्षात आहे रस्त्याकडला टेंट लावलेला आहे. ना गावाचं नाव माहिती ना काय माहिती या. सध्या का आता थांबलो इथं मस्त मध्ये. तर माझ्यापाशी आज माझं बघतोय पाणी प्यायचं, चार्जिंगचं सगळं फुल आहे माझं, काही अडचण नाही. आणि एवढी बॅटरी बदल मी काल चार्जिंग केली. ते मेन गोष्ट एवढी आहे. नेटवर्क नाही काय नाही फोनला. सकाळी 11 वाजता नेटवर्क गेलं, अजून नेटवर्क नाही फोनला, काय नाही. टेंट लावला इथं असा मस्त मध्ये. आणि इथं सायकल आहे आपली. आर्मी भाऊ आला इकडं, हे बघा थांबलो इथं मस्त मध्ये टेंट लावून. चला लागणार. तुम्हाला काय टॉर्चर केलं जाणार जर तुम्ही बाहेर देशात गेलं तर. तुमचं आर्मीवाली आली. तर बघा भावांनो, इथं असं टेंट लावलं आहे आपण. इथं सायकल आहे आपली. आणि आपल्याला सांगतो तुम्हाला, आपल्याला कोण भेटलं आहे ती. आपल्याला सध्या का आपल्या इकडलं भाऊ कुठला आहे आपण, नांदेड. हे का भाऊ आम्हाला इथलं नांदेडमधलं भाऊ भेटलं. ते बी आर्मीमध्ये येतं. आणि टेंट लावल्यावर इथं समधी आर्मीमधले आले, जेवढी फौजी भाऊ होते तेवढी समधी आली इथं. आणि आता आम्ही भेटलो इथं. मला आता म्हणते आतमध्ये झोपाय त्याला, पण आता सगळे इथं बघायचं टेंट लावलं आहे समजा. सायकल उभा केली या. मग नाही म्हणलं जेव्हा येतो म्हणलं काय अडचण नाही.
झोपतो आता इथं, कारण की लावायला मेहनत लागते त्याला. तर भारी वाटलं बरं खरंच लय भेटून. कसं तुम्हाला कसं भारी वाटलं ना? आम्हालाही भारी वाटते. इकडे कोण आहे आपल्या? हां राईट. आणि आपली वर आहे ना अजून इकडे? हा 900 आता इथून 7 किलोमीटर आहे. ना? म्हणजे आमची कंपनी अल्फा कंपनी अच्छा. तिथे आहे, भरपूर आहे. तर भावांनो बघा भेटलोया आता थोड्या वेळानं जायचं बघा जेवायला. शेवटी आपलं मराठी माणूस कुठं नाही कुठं तरी भेटल्यावर खरंच लय भारी वाटतं बरं का, कुठं बोलत नाही. सकाळ धरणं जीव आपण गेला सायकल ढकलून ढकलून. इथं टेंट लावलाय बघा. तर भावांनो आपण टेंट दिवसांना काढ लागलोय, कारण की तिथलं जे आपलं मेन साहेब होतं का नाही, त्यांना लय आग्रह केला. मग ते मलाही बरोबर वाटत ना. होय बरोबर आहे का नाही? आपल्याला आग्रहाला केला. ते बी कुठल्या, ते कोण होतं मेन साहेब होतं ते? ASIGD विजय गिरी साहेब, गिरी साहेब. म्हणजे ते गुजरातचे होते. गुजराती. ते म्हणजे हा म्हणजे BOP कमांडर आता आहे. हा अच्छा अच्छा. तर ती जी मेन साहेब आहे ना, त्यांना लय आग्रह केला मला. ती आपलं जी इंट्रोडक्शन दिलं का नाही, लय पुढं होते आपल्या पुढं 15-16 जण सगळी पुढं होती. माझी झेरणी ऐकवली का नाही, त्यांना थोडंफार काहीतरी भारी वाटलं. त्यात मग ते म्हणली समज घ्या ना आमच्या या. आणि ती 3-4 वेळा म्हणलं ना, मग ती मला बरोबर वाटत ना. आता म्हणलं काढू ह्याला, काढायला लावायला मलाच माहिती किती जीव खातात ती. तर चला आता काढू फिरवून आणि जाऊन त्यांच्या कॅम्पमध्ये झोपू. आता तुम्ही आर्मी एरियामध्ये, आर्मी कॅम्पमध्ये थांबलो मी. आर्मीला थांबूया काही आणि थांबलो इथं पॉवर बँक चार्जिंग रोडला आहे. थांबलो इथं काय अडचण नाही. आता मला साहेबांना, मेन साहेबांना इथल्या PA मला लई येणं नाही केलं. मला थांबायला लागतं. मला तुम्हाला इथं काय पण करून आतमध्ये या. टेंट काढला ना, आणला लावला इथं. ते भावांनो असा आजचा काय प्रवास होता. भेटतो उद्याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला तर करा, लाईक, चॅनल करा, सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.